मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. आता इकडे राधिका आणि त्याचबरोबर सरू किचनमध्ये असतात. राधिका म्हणत असते, मावशी मी काय म्हणते, पाहुणे येण्याची वेळ झालेली आहे, मी तुम्हाला पटापट पुऱ्या तळायला मदत करते. तेव्हा सरू म्हणत असते, हे बघा ताई, तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी पटापट पुऱ्या तळायला घेते आणि वेळेत होतील. तेवढ्यातच नायशा आलेली असते. ती म्हणते, आई मला खरंच खूप भूक लागली आहे गं, प्लीज पुऱ्या तळायला लवकर घे ना. एक काम करते, मी तुम्हा दोघींना ना पुऱ्या तळण्यासाठी मदत करते. असं म्हणून नायशा एक पुरी उचलते आणि गरम तेलामध्येच सोडून देते. तेवढ्यातच आता सरूच्या हातावर ते तेलाचे चटके उडालेले असतात आणि तिला भाजलेलं असतं. तेव्हा आता राधिका पटकन सरूला इथे पाण्याकडे घेऊन जाते आणि तिचा हात ओला करत असते. त्यावरती थंडगार पाणी ओतते. लगेच त्या नायशावर ओरडते आणि म्हणते, अगं नायशा, हे सगळं काय आहे? वेडी आहेस का तू? अगं, असं कसं करू शकतेस? आपल्याकडे त्या पाहुण्या आलेल्या आहेत आणि तू अशा पद्धतीने कशी वागतेस? हेच शिकवलंय का मी तुला? त्यांना भाजलं ना किती. तेवढ्यात सरू म्हणत असते, अहो ताई, तुम्ही तिला का बोलताय? असू द्या, तिच्याकडून ते चुकीनं झालं. त्यावर नायशा म्हणत असते, हो गाई, मी खरंच चुकून माझ्याकडून झालेलं आहे, मी मुद्दामून नाही केलं. सॉरी आजी, माझ्यामुळे तुम्हाला त्रास झालाय. त्यावर सरू म्हणत असते, अहो तुम्ही उगाचच पुरीला कशापायी बोलताय, नका बोलू, नका काळजी करू, मी ठीक आहे. असं स्वयंपाक पाणी करताना थोडेफार चटके आणि भाजतं थोडंसं. तेव्हा राधिका म्हणत असते, पण अजिबात तुम्ही आता किचनमध्ये थांबणार नाही आहात, आत्ताच्या आत्ता तुम्ही बेडरूममध्ये जा. नाहीशा, ह्यांना तिकडे खोलीमध्ये नेहून ठेव बरं, नेहून बसव बरं, जा त्यांच्याबरोबर. असं म्हणून आता लगेच राधिका इकडे सरूला खोलीपर्यंत पाठवण्याचं काम करत असते. तर आता इकडे दुसऱ्या बाजूला नायशा जात असते, तर इकडे कमळी घरामध्ये येत असते. नायशाने आता सरूच्या हाताला धरलेलं असतं आणि ती बेडरूमकडे घेऊन चाललेली असते. तेव्हाच आपण पाहतो की आता कमळी इथे घरामध्ये एंटर होत असते. समोर नयनतारा असते आणि तिच्या पाठीमागे कमळी एक एक पाऊल पुढे टाकत असते. तर इकडे आता कमळी येत असते आणि तेव्हा नयनतारा तिला म्हणत असते, अगं काय करतेस तू, बाहेर ये ना प्लीज. तर आता इकडे नायशाने सरूला खोलीमध्ये आणून बसवलेलं असतं आणि तेव्हा ती म्हणत असते, सॉरी आजी, माझ्यामुळे तुम्हाला भाजलं. त्यावर सरू तिला म्हणत असते, नाही ग बाळा, त्यात तुझी काय चूक आहे, तू लहान आहेस ना. असं म्हणून आता ती तिथून निघून जाते. इकडे सरू खूप रडायला लागलेली असते. तिला खूप वाईट वाटत असतं. आज मात्र तिला कमळीची खूप आठवण येत असते आणि त्याच आठवणीमध्ये ती रडत असते. तेव्हा आता इकडे सरू रडायला लागलेली असते आणि तेव्हा उठते आणि समोर आरशाकडे जाऊन उभा राहत असते. डोक्याला लागलेल्या त्या जखमेकडे पाहते, त्याच्यावरून हात फिरवत असते आणि तिला आज कमळीची एवढी सगळी काही आठवण येत असताना आता मात्र प्रेक्षकांनो, काही जरी झालं ना तरीसुद्धा इकडे ती एका गोष्टीचा विचार करत असते, हे सगळं काय आहे आणि माझ्या डोक्याला ही आत्ता जखम झालेली आहे. खरंच एवढी मोठी जखम माझ्या डोक्याला झालेली आहे आणि तेव्हा इथे मला त्याचा त्रास होतोय. तर आता आपण इकडे दुसऱ्या बाजूला वळूयात. आता सगळेजण एकत्र बसलेले असतात आणि सगळेजण एकत्र बसल्यानंतर आता आपण पाहतो की इकडे आता खरं पाहायला गेलं तर इकडे जे काही अन्नपूर्णा आहेत त्या इकडे सुरुवातीला नयनताराला स्वारी म्हणत असतात. खरं सांगू का नयनतारा, तुला मला मनापासून स्वारी म्हणायचं आहे. का बरं स्वारी म्हणायचं आहे असं विचारल्यानंतर आपण पाहतो की आता त्या दिवशी ज्या काही गोष्टी झाल्या त्यामुळे तुला खूप त्रास झाला आहे आणि एवढं सगळं त्या दिवशी घरी झालेलं असल्याकारणाने सुद्धा आज इथे तू आम्हाला डिनरसाठी इन्व्हाइट केलेलं आहेस. खरंच तू खूप मोठ्या मनाची आहेस, असं सुद्धा आता इकडे त्या बोलत असतात. तेव्हा आपण पाहतो की आता लगेचच नयनतारा म्हणत असते, खरं तर आता मी इकडे तुम्हाला वेगळ्याच कारणासाठी बोलवलेलं आहे. खरं तर मला कुणाला तरी थँक्यू म्हणायचं आहे आणि त्याकरिता मी इथे बोलवले. कमळी, अगं तू उभी का आहेस, बस ना प्लीज, असं इकडे त्या सांगत असतात आणि तेव्हा कमळीला बसायला सांगतात. त्याचबरोबर आपण पाहतो की आता कमळी तिथे बसलेली असते आणि तेव्हा कमळी इथे बसल्यानंतर सगळेजण जेवणासाठी तयार झालेले असतात. का झालेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी नयनतारा आता सांगायला सुरुवात करत असते. कारण इथे कमळीला मी ओळखण्यामध्ये खूप मोठी चूक केली असं नयनताराचं म्हणणं असतं. तर मला ना इथे कमळीला सॉरी म्हणायचं आहे, कारण माझ्याकडून कमळीला ओळखण्यामध्ये खूप मोठी चूक झालेली आहे असं इकडे ती बोलत असते. काय बोलतेस काय नयनतारा, काय झालेलं आहे आणि अशी काय चूक झालेली आहे? तेवढ्यातच कमळीला तिने बसायला सांगितल्यामुळे खुर्ची बसताना खरकन अशी वाजलेली असते.
आता खुर्ची खरकन अशी वाजल्यानंतर तिचा आवाज होतो आणि इकडे सगळ्यांना आठवतं की नयनताराला ह्या अशा जेवणाच्या टेबलवर अशा झालेल्या गोष्टी अजिबात आवडत नसतात आणि त्यामुळे ते एकमेकांकडे पाहायला लागलेले असतात. तेव्हाच आपण पाहतो की आता इकडे सगळेजण इग्नोर करतात. इकडे नयनतारा म्हणत असते, आज मला कमळीला खरंच मनापासून सॉरी म्हणायचं आहे. अहो, असं काय करताय तुम्ही? मला का आणि कशामुळे सॉरी म्हणताय? प्लीज तुम्ही मला सॉरी वगैरे म्हणू नका, असं इकडे ती म्हणत असते. आणि मी अशी कोणतीही गोष्ट केलेली नाही की तुम्ही मला सॉरी म्हणावं म्हणून. तेव्हा इकडे आता नयनतारा म्हणत असते, नाही, मी त्या दिवशी तुझ्या बाबतीत ज्या काही चुका केलेल्या आहेत, त्या दिवशी तुझ्या बाबतीत जे काही चुकीचं वागलेलं आहे, त्यामुळेच मला तुला सॉरी म्हणायचं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी मला इथे तुला बोलायच्या आहेत, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तेव्हा आपण पाहतो की आता इकडे कमळी म्हणत असते, हे बघा मॅडम, माझ्या जागी दुसरं कोणी जरी असलं ना तरी सुद्धा सगळ्या गोष्टी अशाच केल्या असत्या. मग प्लीज आता तुम्ही माझे इथे आभार आणि थँक्यू का आणि कशासाठी म्हणताय, नका असं काहीही म्हणू. तेव्हा आता इकडे नयनतारा म्हणत असते, अगं हा तर तुझा मोठेपणा आहे आणि इकडे मात्र इकडे ज्या काही अन्नपूर्णा आहे त्या विचार करत असतात. नेमकं का आणि कशामुळे इकडे ह्या सगळ्या गोष्टी ही लोक बोलत असतील. त्यांना तर काहीच समजायला मार्ग नसतो की कमळीच्या बाबतीत अशी कोणती गोष्ट झालेली आहे आणि कोणती गोष्ट झालेली आहे आणि त्यामुळे ही लोक आता तिला इकडे स्वारी म्हणत आहेत. तर आता रोहित विचार करत असतो, मला तर आता कोणतीच गोष्ट इथे समजे नाही. नेमकं कमळीला इथे हे तुम्ही सगळे लोक स्वारी का म्हणताय? काय झालेलं आहे असं नेमकं की इकडे कमळीला तुम्ही स्वारी म्हणताय? तेव्हा इकडे आता ऋषी म्हणत असतो, दादा इट्स लॉंग स्टोरी, प्लीज आत्ता तू ह्या सगळ्या गोष्टीमध्ये नको पडूस. मी तुला हे सगळं काही नंतर नक्कीच समजावून सांगेल. आणि तेव्हा रोहित म्हणत असतो, जर आई कमळीसारख्या मुलीला इथे माफ करत असेल तर नक्कीच तिनं तिच्यामध्ये काहीतरी पाहिलं असेल आणि त्यामुळेच ती तिला इथे माफ करत आहे. तेव्हा ऋषी म्हणत असतो, हो दादा, अगदी बरोबर आहे. तर आपण पाहतो की आता इकडे दुसऱ्या बाजूला सरू आरशामध्ये पाहून खूप रडत असते आणि रडत असताना तिला झालेली जखम, त्या वेदना आणि त्याचबरोबर ती इकडे कोणाला कशासाठी या इथे भेटायला आली होती, या शहरामध्ये ती का आणि कशासाठी आली होती, हे सगळं आता इकडे तिला आठवू लागलेलं असतं. तेव्हाच आपण पाहतो की आता तिला आरशामध्ये कमळीची प्रतिछाया दिसते किंवा आरशामध्येच तिला कमळी दिसू लागते. आता आरशामध्ये कमळी दिसू लागल्यानंतर आपण पाहतो की इकडे ती म्हणत असते, अगं आहे, तू रडायला लागलेली आहेस का आणि कशासाठी रडायला लागलेली आहेस? काय झालं? तुला भाजले म्हणून तू रडतीयस का? तू तर इथे मला खंबीरपणे जगायला शिकवलंयस, खंबीरपणे सगळ्या गोष्टींना सामोरं जाण्यासाठी तू मला इथे शिकवलंयस आणि आज तूच रडायला लागलेली आहेस का आणि कशासाठी रडायला लागलेली आहेस? नको रडूस तू अशी, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तेव्हाच आपण पाहतो की आता इकडे सरू म्हणत असते, कमळे, कमळी, माझी कमळी आली. आई, तूच तर इथे मला रडायला नाही तर लढायला शिकवलेस आणि तूच आज अशा पद्धतीने इथे रडत आहेस का गं? का रडतीयेस अशी? हे बघ, काही जरी झालं ना तरीसुद्धा तुला असं वाटत असेल की आपली माणसं दूर आहेत, पण आपली माणसं अजिबात दूर नाही आहेत. ती आपल्या खूप हाकेच्या अंतरावरच असतात आणि तूच तर ह्या सगळ्या गोष्टी मला इथे शिकवल्या आहेस ना. तेव्हा सरू म्हणत असते, कमळे, कधी एकदा तुला मी घट्ट मिठी मारेल, कधी एकदा तुला मी बिलगेल आणि कधी एकदा जोरात आवाज देईल असं मला झालेलं आहे बघ. आणि कधी एकदा माझ्या जवळ तू येतेस, मी तुला घट्ट मिठी मारते असं मला वाटत आहे. तेव्हाच आपण पाहतो की आता कमळी म्हणत असते, अगं आहे, मी तर तुझ्याजवळ आहे, तुझ्यापासून अजिबात दूर नाही आहे मी. तू एवढ्या सगळ्या गोष्टीचा का विचार करायला लागलेली आहेस? असं अजिबात करू नकोस. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की हे बघ, आता तूच मला जगायला शिकवलेस, तूच मला ह्या सगळ्या गोष्टी इथे शिकवल्यास ना, मग एवढा असा विचार का करतेस? तेव्हाच आता इकडे सरू आरशाला हात लावत असते. सरूने आरशाला हात लावल्याबरोबर आपण पाहतो की कमळे, कमळे, ये गं, मला तुला भेटायचंय आणि मला तुला भेटायचं असल्या कारणाने मी एवढ्या दूर तुझ्याकडे आलेली आहे. तेव्हाच आता कमळी तिथून गायब होते. सरू इकडे कमळे, कमळे म्हणूनच रडायला लागलेली असते. आजूबाजूला पाहते पण कमळी मात्र तिला कुठेच दिसत नाही. तर आता राधिका आलेली असते खोलीमध्ये. राधिका आल्याबरोबर ती म्हणत असते, साधना मावशी, साधना मावशी, असं म्हटल्यानंतर आता आपण पाहतो की तिथे कुठेच साधना नसते आणि कुठेच साधना नसल्या कारणाने आता इकडे ती
आवाज देते तर बाजूला आरशासमोर येऊन उभी असते आणि तेव्हा आरशासमोर उभी राहिल्यानंतर आता इकडे ती म्हणत असते, "अहो काय करताय? तुम्ही रडताय का?" "नाही, नाही, मी रडत वगैरे नाही. काय झालं? तुम्हाला भाजलेल्याचा खूप जास्त त्रास होतोय का? जर तुम्हाला खूप जास्त त्रास होत असेल तर आपण डॉक्टरांकडे जाऊया का? पण हे पहा ना, मी तुमच्याकरिता ना मस्त क्रीम आणलेली आहे. हे लावलं ना तर तुम्हाला नक्कीच गार पडेल आणि गार वाटेल. तुम्ही एकदा ट्राय तरी करून बघा." असं म्हणून ती आता लगेचच तिला क्रीम लावत असते आणि तिला क्रीम लावल्यानंतर, "मावशी, ही जर क्रीम लावली ना तुम्हाला तर नक्कीच इथे आराम पडेल. द्या बरं हात." असं म्हणून ती तिला क्रीम लावून देते आणि तेव्हा ती म्हणत असते, "पण आता इथे मी क्रीम लावते, पण मी आता इथे अजिबात एकटी बसणार नाही आहे. मी तुम्हाला बाहेर मदत करू लागायला येणार आहे." आणि तेव्हाच आपण पाहतो की आता इकडे राधिकासोबतच सरू बाहेर निघालेली असते. तर इकडे सगळेजण इथे जेवणावर ताव मारत असतात. सगळ्यांना जेवण मात्र प्रचंड आवडलेलं असतं. "बरं, आता सगळेजण जेवणाला सुरुवात करा." असं म्हणता क्षणी आता जेवायला लागलेले हात जे आहेत ते जोडले जातात. कारण आपल्या कमळीने आता इथे श्लोक म्हणायला सुरुवात केलेली असते. कमळी श्लोक म्हणत असते तर तिच्या त्या श्लोकात सगळेजण कधी विलीन होतात आणि कधी तो श्लोक म्हणायला लागतात, कोणाचं कोणालाही समजत नाही. आता सगळ्यांनी श्लोक म्हणायला सुरुवात केलेली असते आणि श्लोक म्हणून झाल्यावर जेवायला सुद्धा सुरुवात केलेली असते. तेव्हा अन्नपूर्णा लगेच म्हणतात, "बघितलं, कमळीमध्ये सर्व काही गुण आहेत. खरं सांगू का, कमळी सर्व गुणसंपन्न आहे. अरे राजन, त्या दिवशी आपल्याकडे दिवाळी दिवशी बनवलेला किल्ला तू दाखव ना इकडे नयनताराला." "नयनतारा, काय म्हणून सांगू? अगं, एवढा सुंदर आणि छान असा किल्ला इथे कमळीने बनवला होता, म्हणून काही विचारू नकोस." तेव्हा नयनतारा म्हणत असते, "मला सुद्धा नक्कीच बनवायला आवडेल, बघायला आवडेल, मी नक्कीच बघेल. पण काय गं कमळी, एवढा सगळा वेळ कधी काढतेस आणि कसं जमतं गं तुला हे सगळ्या गोष्टी इथे करणं, सगळं काही जपणं? त्यावर तुझं कौतुक करावं ना तेवढं खरंच खूप कमी आहे बघ. एवढ्या कमी वयामध्ये तुझ्याकडून खूप काही गोष्टी इथे शिकण्यासारख्या आहेत." असं नयनतारा बोलत असते. तेव्हा आता कमळी म्हणत असते, "हे बघा मॅडम, माझं कौतुक करण्यासारखं मी असं एवढं मोठं काहीच करत नाहीये. मला सगळ्यात महत्त्वाचं सांगू का? आवड असेल तर सवड नक्कीच मिळते आणि आपण सवडीनुसार इथे कामं केले की आपली आवडसुद्धा आपल्याला जोपासता येते." तर इकडे रोहित म्हणत असतो, "तुला एक गोष्ट सांगू का कमळी? मला हाच हाच स्वभाव खूप आवडतो आणि तुझ्या ह्याच स्वभावामुळे एक दिवस तू खूप मोठी होशील बघ. मला खात्री आहे. अशा स्वभावाची माणसं मला खूप आवडतात बघ." असं रोहित तिला कॉम्प्लिमेंट देत असतो. तर आता सगळेजण जेवणाला सुरुवात केलेली असतात. सगळ्यांना खूप भुका लागलेल्या असतात. अगदी पारंपरिक गावाकडचा मेनू इथे बनवलेला असतो सरूने आणि तेव्हा सगळेजणांना आनंद होतो. जेव्हा राजन एक सुरुवातीला घास खातो तेव्हा मात्र त्याला त्याच्या गौरीची आठवण झालेली असते. कमळीने जेव्हा खायला सुरुवात केली, एक घास तोंडात घालता क्षणी तिला सुद्धा तिच्या आईची आठवण होते. पण ती विचार करते, माझ्या आईची चव इथे सुद्धा आहे. तेव्हा इकडे आपण पाहतो की आता संजय म्हणत असतात, "सगळ्यांना एक गोष्ट सांगू का? आजचा मेनू ना खरंच खूप छान आहे." त्यावर नयनतारा म्हणत असते, "हो, तुम्ही पोटभर जेवा. आजचं हे जेवण जे आहे ना ते आमच्याकडे आजच आलेल्या एका मावशीने बनवलेलं आहे. खूप सुंदर जेवण बनवतात त्या." आणि तेव्हा कोणी बनवले असं कमळी पाहायला जाते तर तिथे कोणीच नसतं. तेव्हा राधिका सांगत असते, "तुम्हाला खरंच सांगू का? त्या दिवशी तुमच्याकडे दिवाळी दिवशी ही ज्या आमच्यासोबत मावशी गिफ्ट घेऊन होत्या ना, त्याच मावशीने हे जेवण बनवलेलं आहे." मावशी असं म्हणता क्षणी आता लगेच पटकन सरू आहे त्याच ठिकाणी खाली बसते. आता सरू आहे त्याच ठिकाणी खाली बसल्यानंतर आपण पाहतो प्रेक्षकांनो की इकडे सरू विचार करत असते, एवढं सगळं होऊन सुद्धा इथे ह्या लोकांसमोर मी जाऊ शकत नव्हते आणि आज ह्यांना सुद्धा ह्याच घरी इथे यायचं होतं का? म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की बघा ना, इथे दुर्दैवाने माझी भेट ह्या लोकांशी झालेली आहे. असं कसं होऊ शकतं? आणि इथे कमीत कमी त्यांना माझ्या हातचे 2 घास तरी खायला मिळालेले आहेत. हे सुद्धा माझ्यासाठी तेवढंच जास्त महत्त्वाचं आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तेव्हा आपण पाहतो की इकडे सरूला आणि कमळीला सेम तो क्षण इथे आठवत असतो आणि सेम तो क्षण इथे आठवल्यानंतर ती एका गोष्टीचा विचार करते की नाही, काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे मला ह्या लोकांसमोर इथे जायला नको आहे. कारण मी जर ह्या लोकांसमोर गेले तर मग मात्र माझी कमळी इथे काही होऊ शकतं. कारण काही जरी झालं ना तरीसुद्धा एक गोष्ट मात्र तेवढीच महत्त्वाची आहे की इकडे मात्र आता जी काही कामिनी आहे, त्याचबरोबर रागिणी आहेत, ती लोकं इथे माझ्या
माझ्या कमळीला काहीही करू शकतात असा इकडे ती विचार करत असते. त्यामुळे कमीत कमी या हाताने 2 घास तरी त्यांच्या पोटामध्ये गेले हीच माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. म्हणूनच सरू रडायला लागलेली असते. तर आता आपण पाहतो सगळ्यांचं इथे जेवण झालेलं असतं. सगळ्यांची जेवणं झाल्यानंतर आता इकडे राधिका म्हणत असते, खरं सांगू का, त्या मावशी ज्या आहेत ना त्या कमाल असं जेवण बनवतात आणि त्यांचं कमाल असं जेवण आम्हाला तर खूपच आवडते बघा. तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं सांगू का, एक गोष्ट म्हणजे आत्ता नवीनच त्या आमच्याकडे आलेल्या आहेत आणि गावाकडचं जेवण त्या बनवतात. खूप सुंदर असं जेवण असतं त्यांनी बनवलेलं. असं हे सगळं ती त्यांच्या बाबतीत भरभरून सांगत असते. तेव्हा इकडे आता राजनला ती गोष्ट आठवते, कशा पद्धतीने त्या मावशी आल्या होत्या आणि त्या आलेल्या असताना त्यांच्या हातातले जे काही गिफ्ट आहे ते खाली पडले होते. हा नयनतारा म्हणायला लागते, अच्छा म्हणजे त्याच मावशी आहेत का? म्हणजे त्यांना तुम्ही काही पैसे देऊ करत होतात आणि त्यांनी ते पैसे घेतले नाही, त्याच मावशी आहेत का? असं इकडे ती लोक बोलत असतात. तेव्हा लगेच आता राधिका म्हणत असते, हो त्याच मावशी आहेत. तर इकडे आता राजन म्हणत असतो, मला सुद्धा आज खूप वर्षाने असं हे जेवण चाखायला मिळालं. मला सुद्धा खूप वर्षानं ही चीव चाखायला मिळाली. मला नक्कीच त्या इकडे मावशींना भेटायला आवडेल बरं का, असं ते म्हणतात आणि हॉलमध्ये सोफ्यावर जाऊन बसत असतात. इकडे राधिका धावतच सरूकडे जाते आणि सरूला म्हणत असते, अहो मावशी तुम्ही अशा इथे का बसलाय? काय झालेलं आहे तुम्हाला? काही त्रास होतोय का तुम्हाला कसला? तुम्हाला जे हाताला भाजले ते तुम्हाला जास्त त्रास होतोय का? झोंबतंय का? तर तुम्हाला त्रास होत असेल तर मी काय म्हणते तुम्हाला, चला तुम्हाला ना इथे आज जे काही आपल्याकडे गेस्ट आलेले आहेत ना त्यांनी तुम्हाला बोलवलेलं आहे. नाही हो मॅडम, अशी जास्त गर्दी वगैरे बघितली का मला खूप भीती वाटते आणि म्हणून मी इथे बसलेली आहे. त्यावर राधिका म्हणत असते, त्याचं काय आहे ना, आपले घरगुतीच आणि जवळचे गेस्ट आहेत आणि त्यांना तुम्हाला पाहायचं आहे. खरं तर तुम्ही एवढं सुंदर जेवण बनवलं आहे ना त्यामुळे त्यांना तुम्हाला भेटायचं आहे. प्लीज चला ना. त्यावर सरू म्हणत असते, नाही नाही मला नका ना आग्रह करू, प्लीज मी नाही येऊ शकत. त्यावर लगेच त्या राधिका म्हणत असते, अहो असं काय करताय, प्लीज चला ना, प्लीज चला, तुम्ही आलात तर त्यांना आनंदच होईल. असं म्हणून राधिका आग्रह करत असते, पण सरू म्हणत असते, नाही नको नाही नको, असं काय करताय, हे बघा जर तुम्ही नाही आलात तर आईला ही गोष्ट समजली ना तर आई खूप चिडतील, आई खूप रागावतील. तुम्हाला एक गोष्ट सांगू का, आई तसं बघायला गेल्या ना तर खूपच जास्त स्ट्रिक आहेत आणि म्हणूनच मला असं वाटतंय की तुम्ही नक्कीच यावं म्हणून, प्लीज नाही म्हणू नका ना, चला ना, असं आता इकडे राधिका म्हणत असते. सरू मात्र प्रचंड नाही नाही म्हणून तिला सांगण्याचं काम करत असते आणि नाही नाही म्हणून सांगत असताना आता राधिका तिचं काहीच ऐकत नाही आणि राधिका तिचं काहीच न ऐकल्यामुळे आपण पाहतो की राधिकाने आता तिच्या हाताला पकडलेलं असतं. राधिकाने तिच्या हाताला पकडूनच आता तिथून ती तिला घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असते आणि घेऊन जात असताना आता इकडे ती म्हणत असते, नको ना नको, पण राधिका काहीच ऐकत नसते आणि शेवटी इकडे आता ती तिला बाहेर घेऊनच आलेली असते. जेव्हा बाहेर घेऊन येते तेव्हा तिच्या डोक्यावरती तो पदर जशाला तसाच असतो आणि तो पदर जशाला तसा असताना आपण पाहतो की इकडे आता दुसऱ्या बाजूला कमळी जी आहे त्या कमळीला इथे नायशाने तिचा प्रोजेक्ट दाखवण्यासाठी वर घेऊन गेलेली असते. तर आता इकडे राधिका म्हणत असते, त्याचं काय आहे ना, त्या गावाकडून आहेत ना आणि गावाकडून असल्यामुळे त्या थोड्याशा घाबरत आहेत आणि त्यांना थोडंसं अवघडल्यासारखं होतंय, नवीन आहेत ना, असं इकडे आता ती बोलत असते. तेव्हाच आपण पाहतो की आता इकडे लगेचच ती तोंड फिरून उभा राहत असते. तेव्हा राधिका म्हणत असते, अहो असू द्या, आपल्याच घरची माणसं आहेत, काही हरकत नाही. पण नयनतारा तिथे फोन आल्यामुळे तिथून दूर निघून जाते. आता नयनताराला फोन आल्यामुळे ती तिथून दूर निघून गेलेली असते. तर तेवढ्यातच आता अन्नपूर्णा म्हणत असतात, खरं सांगू का, आज तुमच्या हातचं हे जेवण जेवल्यानंतर मला खूप आनंद झालाय बघा. खरंच आज तुमच्या हातचं हे जेवण जेवले आणि मला प्रचंड आनंद झालेला आहे. अशी ही पहिल्यांदाच चव मी ना गावाकडे माझ्या माहेरी खाल्लेली होती. तेव्हा राजन म्हणत असतो, आई तुला सांगू का, मी सुद्धा खूप वर्षानं असं जेवण जेवलेलं आहे. तुला एक गोष्ट सांगू का, मी सुद्धा ना हे जेवण जेवत असताना मला असं वाटलं की हे जे जेवण आहे ना ते फक्त आणि फक्त माझ्या गौरीलाच बनवायचं यायचं आणि गौरीच असं जेवण बनवायची आणि त्यामुळे मला आज इथे गौरीची खूप आठवण आली, असं सुद्धा इकडे आता तो सांगू लागलेला असतो. तेव्हा मात्र आता सरूच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं आणि सरूच्या डोळ्यामध्ये पाणी आल्यानंतर ती रडायला लागलेली असते. पण आता लगेचच राजन म्हणत असतो, आई मला असं वाटते की आपण त्यांना काहीतरी दिलं पाहिजे. तेव्हा खिशात असलेली कॅश तो काढतो आणि अन्नपूर्णाकडे देतो. तेव्हा अन्नपूर्णा समोर येतात आणि म्हणत असतात, हे घ्या. तेव्हा आता इकडे ती म्हणत असते, नाही नको, अहो असं काय करताय, घ्या.
हे तुम्ही जेवण बनवलंय म्हणून घ्या. तुमच्या हातचं जेवण मला खूप आवडलं आणि त्यामुळेच मी हे तुम्हाला देत आहे असंच समजा. आता आपण पाहतो की इकडे ती नको म्हणत असते, पण आग्रह केल्यामुळे आता तिला शेवटी घ्यावंच लागणार असतं. तर शर्ते शेवटी आता इकडे अन्नपूर्णा मात्र तिच्या हातावरती ते पैसे ठेवतात. आशीर्वाद म्हणून घ्या असं सुद्धा इकडे आता ते म्हणत असतात. आणि तेव्हा इकडे आता लगेचच ते आशीर्वाद म्हणूनच इकडे जेवण ते घेत असतात. आणि तेव्हा लगेच पैसे ठेवल्यानंतर खरं तर तुम्हाला आणि तुमच्या हातचं जेवण खाऊन मला खूप आनंद झाला. पण ते ऐकण्यासाठी सुद्धा ती तिथे नसते आणि ते ऐकण्यासाठी तिथे नसल्यामुळे ती धावतच निघून जाते. तर आता आपण पाहतो, की आता अन्नपूर्णाने राधिकाला नमस्कार करून येतो असं म्हणून सांगितलेलं असतं आणि तेव्हा लगेचच राधिका म्हणत असते, "हो, परत नक्की या." तेव्हा आता अन्नपूर्णा म्हणत असते, की "हो, परत नक्कीच येण्याचा प्रयत्न करू." तर आता प्रेक्षकांनो, आपण इकडे पाहतो, की राजन वेगळ्याच दुनियेमध्ये जाऊन पोहोचलेला असतो. राजन विचार करत असतो, मला असं का वाटतंय, की ह्या लेडीजचा किंवा ह्या बाईंचा किंवा माझा खूप जुना आणि पुराणा संबंध आहे. ह्यांना पाहिल्यावर ह्यांना जेव्हा-जेव्हा मी भेटलोय, तेव्हा मला एक वेगळंच मनामध्ये काय येतंय ही गोष्ट मला कळत नाही, असा राजन विचार करत असतो. तेव्हा आपण पाहतो, की आता इकडे जी आपली राधिका आहे, तिने सगळ्यांना नमस्कार केलेला असतो आणि तिथून ती लोकं निघून गेलेली असतात. तर आता प्रेक्षकांनो, अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट आणि रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील, तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एका अशाच नवीन आणि त्यासोबत इंटरेस्टिंग अशा एपिसोडसोबत, अपडेटसोबत. तोपर्यंत पाहत रहा कमळी.